नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, राहुरी कृषी विद्यापीठामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये भरती आलेली होती आणि ही जी भरती आलेली होती ही 26/2/2026 रोजी या भरतीबाबतचं नोटिफिकेशन आलेलं होतं। त्यानुसार या भरतीबाबत काही अपडेट आलेले आहेत। ते अपडेट मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। मित्रांनो, ही जी भरती आलेली होती ही तात्पुरत्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरतीची भरती होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे साधारणतः वेळापत्रक देण्यात आलेलं होतं, परंतु याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। इथं पोस्ट कोणकोणत्या भरल्या जाणार होत्या बघा। सीनियर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो, फील्ड ॲग्री असिस्टंट अँड ज्युनियर क्लर्क ह्या ज्या काही पोस्ट आहेत ह्या पूर्णतः कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहेत, हे लक्षात घ्या। आणि इथं तुम्हाला जो तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये तुम्हाला एकूण पोस्ट किती आहेत, त्याच्यासाठी सॅलरी किती असणार आहे आणि मिनिमम एज्युकेशन किती असणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे। या चारही पोस्टचं तुम्ही इथं पाहू शकता तक्त्यामध्ये, की एज्युकेशन, क्वालिफिकेशन, सॅलरी आणि एकूण जागा किती आहेत। आता मित्रांनो, याची जी सिलेक्शनची जी प्रोसेस होती ती सिलेक्शनची प्रोसेस आपण थोडक्यात पाहूया कशा पद्धतीने होती। की याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस मध्ये बघा, इथं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होतं, त्याच्यानंतर स्क्रीनिंग होणार होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलावलं जाणार होतं। जे कॅन्डिडेट इलिजिबल आहेत, या सगळ्या ज्या काही युनिव्हर्सिटीनं पात्रता दिलेल्या आहेत त्या सर्व पात्रता कंप्लीट करणार आहेत, अशाच कॅन्डिडेटला तिथं इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाणार आहेत। कॅन्डिडेटला इंटरव्ह्यू साठी बोलवण्यासाठीचा रेशो दिलेला आहे 1:3 अशा पद्धतीचा रेशो असणार आहे। जे पात्र उमेदवार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि स्क्रीनिंग मध्ये त्यांच्यासाठीचा। आणि इथं बघा तुम्हाला मार्काचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे की कशा पद्धतीने असणार आहे। एज्युकेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, पब्लिकेशन आणि तुमचं स्पेशल कॉन्ट्रीब्युशन जे असणार आहे त्याचे तुम्हाला 40% असणार आहेत इंटरव्ह्यू मध्ये। आणि इथं इंटरव्ह्यू प्रोसेस तुमची कशी आहे तर 60% असणार आहेत इंटरव्ह्यू साठी। अशा पद्धतीनं तुमचं तिथं डिस्ट्रीब्युशन असणार आहे। तर मित्रांनो, याच्याबाबतची जी अपडेट आलेली आहे, बरेच विद्यार्थी या अपडेटच्या प्रतीक्षेमध्ये होते। ही अपडेट बघा कधी आलेले आहे तर 23/3/2026 ला ही अपडेट पब्लिश करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये हे शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, की तिथं इलेक्शन असल्यामुळं, आचारसंहिता असल्यामुळं ही जी भरती होती ही भरती तात्पुरती स्थगित करण्यात आलेली होती। आणि याच्यामध्ये ज्या ह्या पोस्ट दिलेल्या आहेत या चारही पोस्ट साठीचं टेंटेटिव्ह जे काही शेड्यूल असणार आहे ते शेड्यूल 5 मे 2026 नंतर युनिव्हर्सिटीची ही अधिकृत वेबसाईट आहे, या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध केलं जाणार आहे। नीट लक्षात घ्या, 26/2/2026 ला आपल्याला तिथं तात्पुरत्या स्वरूपाच्या भरतीबाबतचं काय आलेलं होतं, नोटिफिकेशन आलेलं होतं, परंतु आचारसंहिता असल्या कारणामुळे ही भरती तात्पुरती काय करण्यात आलेली होती, होल्ड करण्यात आलेली होती। आणि तिची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस 5 मे 2026 नंतर ही प्रोसेस सुरू होणार आहे। याबाबतचं जे काही नोटिफिकेशन असणार आहे, नोटिफिकेशन आपल्याला या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरती देखील मिळणार आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील मी तुम्हाला या भरतीबाबतचं जे काही नोटिफिकेशन असणार आहे ते नोटिफिकेशन देणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।